वेलकम और वेलकम बैक टू श्वेता's किचन। तर आज मी बनवणार आहे चिकन कीमा समोसा इन श्वेता स्टाईल। जर तुम्हाला ही इंटरेस्टिंग रेसिपी बघायची असेल तर श्वेता's किचनला लाईक, शेअर एंड सबस्क्राइब करा। लेट्स गो। सो डिलिशियस चिकन समोसा बनवण्यासाठी मी इथे शेपूची भाजी, कांद्याची पात, कोबी, हळद, लाल मिरची पावडर, कांदा, चिकन ब्रेस्ट पीस, आले लसूण पेस्ट, ब्लॅक पेपर पावडर, मैदा, स्विचचे समोसा पट्टी, मीठ घेतलेले आहे। आता मी चिकनला बारीक चॉप करून घेत आहे। मी चिकनला ग्राइंड नाही करत कीमासाठी, मी त्याचे थोडे चंक्स करून घेते। अशा प्रकारे चिकनचा कीमा बनवून घ्या। त्यानंतर कढाईमध्ये 2 मोठे टेबलस्पून तेल ॲड करा। त्यानंतर बारीक कट केलेला कांदा ॲड करा। मी कांदा अराउंड 2 घेतलेले आहेत। कांदा गोल्डन ब्राउन कलरचा झाल्यावर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करा। त्यानंतर हळद 2 टेबलस्पून, लाल मिरची पावडर 2 टेबलस्पून, धना पावडर 2 टेबलस्पून, गरम मसाला 1 टेबलस्पून ॲड करून मिक्स करून घ्या। आता 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट ॲड करून मिक्स करून घ्या। आता चिकन ॲड करा। मी इथे हाफ केजी चिकनचा यूज केला आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ॲडजस्ट करा। आता सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या। चिकन मिक्स करून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून त्याला 10 ते 15 मिनिट्स वाफ देऊन घ्या। चिकन ओपन करून पहा, चिकनला पाणी सुटले आहे। मी इथे पाणी ॲड केले नाहीये। चिकनला असेच शिजवून घ्या। आता बारीक कट केलेल्या भाज्या ॲड करा। मी इथे भाज्यांची क्वांटिटी मेजर करून घेतली नाहीये। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करा। आता त्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर ॲड करून मिक्स करून घ्या। पुन्हा त्यावर झाकण ठेवून चिकन 10 ते 15 मिनिट वाफेवर शिजवून घ्या। चिकन शिजेपर्यंत मी इथे ग्रीन चटणी बनवत आहे। त्यासाठी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लिंबू, आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 पाकळ्या लसूण घेतलेले आहे। आता मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून लिंबू पिळून थोडेसे मीठ ॲड करा व ग्राइंड करून घ्या। आमचूर पावडर ॲड करायला विसरू नका। थोडेसे ग्राइंड करून झाल्यावर त्यामध्ये पाणी आणि पिंक सॉल्ट ॲड करून ग्राइंड करून घ्या। इथे माझी ग्रीन चटणी रेडी आहे आणि चिकन कीमा सुद्धा रेडी आहे। कीमा थोडा वेळ थंड करून घ्या आणि मी दाखवल्याप्रमाणे समोसा पट्टीला फोल्ड करून त्यामध्ये चिकन भरून घ्या।
फोल्ड करण्याची स्टेप थोडी अवघड वाटत असेल, पण तुम्ही नीट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आता एका बाजूला मैदा आणि त्यामध्ये थोडे पाणी मिक्स केलेले बॅटर लावून घ्या आणि ते चिपकवून घ्या. बघा किती मस्त समोसा बनला आहे. आता सर्व समोसे बनवून घ्या आणि तेल गरम करून त्याला मीडियम टू हाय फ्लेमवर फ्राय करून घ्या. अशा प्रकारे समोसा गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्या. डिलिशियस चिकन कीमा समोसा रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.